बोंबलून शेतकऱ्यांनी केला आक्रोश। शेतकरी कामगार पक्ष नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती। आज सांगली जिल्ह्यातील सावळज तालुका तासगाव येथील तिसऱ्या दिवशीही बाधित शेतकऱ्यांनी मोजणी रोखली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या जोरदार दिल्या घोषणा। शेतकरी एकजूट मजबूत असल्यामुळे 1 इंच जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले। राज्य अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण, रमेश कांबळे, रवी साळुंखे, सुनील कांबळे, प्रदीप इसापुरे, बाळासाहेब लांडगे, दिनकर निकम व बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावळमध्ये गावामध्ये कोणाला जी द्यायची नाही, जेवढे सावळमध्ये शेतकरी आहेत ते सगळे आपल्याबरोबर संघटित आहेत आणि एक जमीन द्यायची नाही असं सगळ्यांनी शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे। आणि नुसता सावळमध्ये नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की 12 जिल्ह्यातील 370 गावामध्ये हा विरोध आहे। त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग गरज नसताना एक रत्नागिरी नागपूर आपल्याला माहिती आहे त्याच्यावर समांतर रस्ता करायची आवश्यकता नसताना या सगळ्या जमिनी उद्ध्वस्त करून हा जो घाट घातला आहे निव्वळ भ्रष्टाचार करायसाठी तो करू नये। शासनाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून असं आमची विनंती आहे शासनाकडे सुद्धा। आणि वारंवार आपल्याशी चर्चा झालेली आहे, अगदी एमएचआरडीच्या अधिकाऱ्यांची अनिल गायकवाड साहेबांच्यावर चर्चा झालेली आहे, मुख्यमंत्री साहेबांच्यावर चर्चा झालेली आहे। आणि शेतकऱ्यांचा नकार असताना अजिबात त्यामध्ये असं काय दडपशाही करू नये असं आमच्या हातून तुम्हाला कळकळीची विनंती आहे। आणि पाहिजे तर आम्ही एक मोठी आकट गट जेवढे शेतकरी आहेत तेवढे सगळे शेतकरी साहेब की आमची जमीन द्यायची नाही। उगाच तुम्हाला आम्हाला रोज उठून साहेब ताप नको हा। आपण त्या गावांमध्ये पण चर्चा केली होती की आम्ही काल सुद्धा मी सरकार साहेबांना तुमचं सांगितलं की आम्ही शेतकरी गटात उभा राहतो, तुम्हाला नकार 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 सांगतो, एकदा घ्यान जावा। ही रोज उठून 500 रुपये पगार उडून कामाला जाणारी माणसं आमची विनंती होती। आता ह्या माणसाचं घर आहे बघा, राबणारे सगळे शेतकरी आहे, शेतकरी अगदी मजूर करून खातोय। 4 दिवस झाले आता त्याच्याच घरापाशी मजुरी लागली, हे सगळं काय करायचं सांगा। बरोबर नाही असं आमची विनंती आहे की त्यामुळे तुम्ही थांबवा साहेब। आमचा अंत बघू नका, साहेबांना गोळ्या घालून मारा साहेब। 1.5 वर्ष साहेब संघर्ष करतो शेतकरी, 1.5 वर्ष सांगतोय, लिखित सांगतोय, मोर्चा काढून सांगतोय, उपोषण करून सांगतोय, सगळं सांगतोय साहेब। तरी शासनाला कळत असेल तर मग दुर्दैव आहे साहेब, शासनाचं दुर्दैव आहे, आमचं नाही साहेब। ह्याच्या पलीकडे जाऊन साहेब काय करायला पाहिजे सांगा। सावळीत आपली मिटिंग तेवढं पण आमचं आमचं बी जातंय, तुम्ही काय आमच्याकडे येऊन काय 7 वाऱ्यात एका शेतकऱ्याने जर मोजा म्हणलं तर ते काय त्यातला 20 शेतकरी असले तर 19 शेतकरी नको म्हणले तर तुम्हाला मोजता येणार नाही साहेब। तशी तरी तुम्हाला करता येणार नाही, कारण तुम्हालाच माहिती आहे आवड झाल्यानंतर तुम्हाला 20 जणांच्या सह्या लागते का, मोजताना 20 जण नको तुम्हाला मोजा म्हणायला। सावळत मधले किती जण आहे? त्या माळाचे सगळे मालक आहेत, शेतकऱ्यांच्या अखंड शेतीचा एक मालक आहे, आमच्या अखंड शेतीचा शक्तीपीठ मार्गावर जाणारी जेवढी शेती आहे आमच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा सदस्य आहे मी साहेब। माझ्या आई बापाची भावाची जमीन जाते साहेब, मी लढणार की साहेब। आमच्या शक्तीपीठ मध्ये जाणारी जी जमीन आहे त्या अखंड शेतीचा एकटा मालक आहे, त्या माणसाच्या मागे आम्ही सगळीजण। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची विनंती आहे। आणि शेतकऱ्यांचं साहेब शासनाला कळवा, म्हणजे सांगायचं ना विरोध आहे, रोज रोज ही नको समांतर हायवे असताना शेतकऱ्यांना मातीत घालणारे जनावरं चले जाओ चले जाओ अधिकारी चले जाओ, चले जाओ चले जाओ अधिकारी चले जाओ। अरे शासनाला पुढे बोंबलायची वेळ आली। चले जाओ चले जाओ, अरे बोंबला सगळी बोंबला घालवा, बोंबलून घालवा। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी राज्यभरामध्ये सगळा शेतकरी एकवटला आहे, रस्त्यावरती येऊन संघर्ष करतोय, वावरामध्ये संघर्ष करतोय आणि आमची जमीन द्यायची नाही हे प्रत्येक गावामध्ये मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगतोय। त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यातील सावळज गावामध्ये आजचा 3रा दिवस आहे। 3 दिवस येथील अधिकारी मोजणीसाठी येत आहेत आणि त्यांना शेतकरी रोज सांगतायत की आमची जमीन द्यायची नाही। असं असताना आज 3ऱ्या दिवशी सुद्धा येऊन
पोलीस बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्याचा प्रयत्न करतायत, पण ज्या गट नंबरमध्ये मोजण्याचा प्रयत्न करतायत त्या गट नंबरमध्ये 10-20 शेतकऱ्यांची नावं आहेत आणि त्यामधील एखाद्या शेतकऱ्यांनी जरी संमती दिली तरी त्या बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संमती असल्याशिवाय तो गट मोजता येणार नाही, अशा पद्धतीचं आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवलेलं आहे। त्यामुळे सगळ्या गट नंबरमध्ये 7/12 अनेक शेतकऱ्यांची नावं आहेत, त्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला कुठेतरी भुलभुलैया करून मोजणी करण्याचा घाट त्यांनी घातलेला असला तर तो आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने हाणून पाडतोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एकही शेतकरी 1 इंच जमीन या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही, अशा पद्धतीचा निर्धार केलेला आहे। तासगाव तालुक्यामध्ये 3-4 ठिकाणाला प्रत्येक गावामध्ये मोजण्या सुरू आहेत, पण कुठेही शेतकरी 1 इंच जमीन द्यायला तयार नाही। त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे। हा गेली 1.5 वर्ष झालं शेतकरी बाधित शेतकरी ठणकावून शासनाला सांगतोय। याचं कारण आहे सांगली जिल्ह्यामधून असेल किंवा 12 जिल्ह्यामधून जाणारा रत्नागिरी नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाला ह्या जिल्ह्यातून असेल किंवा इतर जिल्ह्यातून समांतर हा महामार्ग जातोय। त्या महामार्गाचं 6 पदरीचं आक्वेशन तयार असताना नव्यानं ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं, ह्या सगळ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हा जो घाट शासनाने घातलेला आहे तो अत्यंत शेतकऱ्यांना मातीत घालणार आहे। त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, हीच भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। आज सावळमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी 3 दिवस वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः बोंब ठोकली आणि बोंबलून या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही निघून जावा, आमचा अंत पाहू नका, म्हणून आज अक्षरशः शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे।